जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मगाशी भास्करराव बोलत होते तेव्हापासून यांचा आग्रह आहे, नाही जाऊ द्या, रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना. आता त्याचं जे काय करायचं होतं, पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहात. कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढलेत. आणखीन काही नवीन उगवली असेल तर ती पण उपटून टाका. आणि मी इथे एवढा आलोय, उगाच माझं तोंड खराब करून घ्यायला आलेलो नाही. मी तुमच्यासाठी, मी विनायकना सांगितलं की हा जनसंवाद नाही, हा कुटुंब संवाद आहे. तुम्ही माझं कुटुंब आहात. आणि अनेकदा मी बोललेलो आहे की आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले, यापुढे सुद्धा लाभतील. पण मी असा भाग्यवान आहे की अनपेक्षित मला मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं. एक 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी काय केलं हे लोकांसमोर, तुमच्या समोर आहे. आणि कोणालाही नाही असं प्रेम, ते म्हणजे मला तुम्ही सगळेजण कुटुंबातलं एक सदस्य मानतात, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि म्हणूनच मी जनसंवाद हा शब्दच काढून टाकलेला आहे. कारण ते मन की बात, वन की बात ते सगळं तिकडे, आपल्याकडे ती दिल की बात आहे. दिल की बात. कारण मनामध्ये काळबेर असू शकतं, पण हृदयामध्ये नाही. आमच्या हृदयामध्ये राम आणि हाताला काम. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की गेले काही दिवस मी सुरुवात जी केली होती ती कल्याण लोकसभा मतदारसंघ, परवा 2 दिवस होतो रायगड मतदारसंघ लोकसभा, आज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा मी संवाद तुमच्याकडून सुरू करतोय. म्हणजे चांदा ते बांदा म्हणतात, मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे. मी बघतोय मुद्दा म्हणून शिवसेना कोणाची, शिवसेना कोणाची, मी तेच तुम्हाला विचारायला आलेलो आहे. आणि आज देखील सगळेजण, म्हणजे इथला डबल गद्दार, नाव घ्यायची गरजच नाही, ते काय काय त्यांची नावच होतात. त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपडा लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही. आपल्याकडे आले होते, मी एका अपेक्षेने घेतलं होतं. मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय. दररोज, म्हणजे दर आठवड्याला, दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला. म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी. पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही. आणि आता भास्करराव काहीतरी सांगत होते, ते पुढच्या सभेत सांगा तांदळाचा